या हातांनी मोठं केलंय ग मी तुला। माझ्या डोळ्यांनी तुला लहानाचं मोठं होताना पाहिलंय। माझी दृष्ट तुला कधीच नाही लागणार। अगं मुळात कुठल्या बहिणीची बहिणीला दृष्ट कधी लागतच नाही, म्हणूनच म्हणतात ना, माय मरो आणि मावशी जगो। मी नाही तुला कधीच नजर लावणार। आणि लहान कसेही वागले ना तरी मोठ्यांनी कायम त्यांना सांभाळून घ्यायचं असतं। त्यामुळे तू कशीही वागलीस तरी मी तुला कायम सांभाळून घेणार। तिथेही सांभाळून घेतलं होतं आणि इथेही सांभाळणार। निर्लज्जपणाचा कळच आहे मुलगी। तारिणी माझी बायको आहे आणि माझ्या बायकोवर हात उचललेलं मी खपवून घेणार नाही। माझा हात पकडायची तुझी हिम्मत कशी झाली? स्वतःला कोण समजतोस तू? तारिणीचा नवरा। अहो अहो तुम्ही काय बघत बसलायत? तो किती उर्मट वागतोय मुलगा माझ्याशी, आणि तुम्ही काहीतरी बोला त्याला। जेव्हा तुम्ही काही कारण नसताना तारिणीला सतत घालून पाडून बोलत होता तेव्हा बाबांनी ऐकून घेतलं ना। मग आता का पाठीशी राहतील तुमच्या ते? मुळात हात उचलला कोणत्या हक्काने? आई आहे मी तिची। आई? तिची आई की निशीची आई? आई या शब्दात किती गोडवा, किती माया आहे तुम्हाला माहिती तरी आहे का? एकदा तरी तिला कधी जवळ घेतले तुम्ही? एकदा तरी तिच्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवलाय तुम्ही? आणि आयुष्यभर तिला अशा चुकीची शिक्षा दिली जी तिने कधी केलीच नव्हती। कोणत्या हक्काने आई म्हणताय? जाऊ देत। नाही तारिणी, मला हे खूप आधीच म्हणायचं होतं, पण तेव्हा मला हक्क नव्हता, पण आता तो मला हक्क आहे। तुझ्याशी कोणीही चुकीचं वागत असेल ना तर तुझ्या बाजूने खंबीरपणे उभं राहण्याचा हक्क मला आहे। किती सहन केलेस तू त्या घरात। निशीची आई, मालती आत्या यांनी किती त्रास दिलाय तुला। एवढी वर्ष नोकरासारखं राबवून घेतलं तिला। घरात थोडा म्हणून मान दिला नाहीये तुम्ही तिला। घर खर्चापासून तर खरकटी भांडी धुण्यापर्यंत सगळे केले तिने। कौतुक सोड, साधी माणुसकी सुद्धा दाखवली नाही तुम्ही। आणि तू एवढी वर्ष त्यांना आईचं स्थान देत आलीस, पण त्यांनी कधीच तुला आई म्हणण्याचा सुद्धा अधिकार दिला नाहीये। आणि आज तुम्हाला आई म्हणून अधिकार गाजवायचा आहे। तारिणी, तू त्यांच्याकडनं कधीच कोणत्या अपेक्षा ठेवल्या नाही। जे काही केलंयस ना ते अगदी निस्वार्थीपणे केलंयस। तारिणी, एवढी वर्ष तू त्यांच्यासाठी निस्वार्थीपणे सगळं करत आलीयस, पण त्यांना त्या गोष्टीची जरा पण कदर नाहीये। तुझा आनंद यांना कधी बघवलाच गेला नाही। आतापर्यंत तुझ्या बाजूने आजी खंबीरपणे उभी राहायची ना, आता मी राहणार। इथून पुढे माझ्या बायकोच्या अंगाला हात लावायचा नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे।
केदार. नाही तारिणी, यांना कळायला पाहिजे. कोणीही या गैरसमजात नको राहायला की तू एकटी आहेस. आता हा तिचा नवरा कायम तिच्या बरोबर असणार आहे. काका, आय एम रिअली सॉरी. बाबा प्लीज, आम्हाला सगळं खरं खरं सांगायचं होतं, पण तशी संधीच नाही मिळाली हो. आमची ही एक चूक पोटात घ्या. मागे वा. बेलसरेंच्या घरातून तुम्हाला कोण आशीर्वाद देत आहे ना तेच बघते मी. तारिणी, गुपचूप घरी चल. तू कशी आहेस हे माहिती नाहीये का मला? या केदारला भुरळ घालून तू इथे मनमानी करत असशील. तू बेलसरेंच्या घरात चल, मग बघते तुला कोण वाचवतंय. तारिणी कुठेही येणार नाहीये. ही अशी नाही ऐकणार. तिला फरफटत घेऊन जायला पाहिजे. हात सोडा. कौशिकी, अगं तो त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. त्यांच्यामध्ये पडण्याची तुला काहीच गरज नाहीये. हा त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न नाहीये, हा आपल्या कुटुंबाचा प्रश्न आहे. कौशिकी ताई, तुम्हाला माहिती आहे ना ही तारिणी कशी येते? अहो तुम्हीच म्हणाला होतात ना की तिला या घरात पाऊल ठेवायला देणार नाही म्हणून. तेव्हा ती तुझी बहीण होती निशिता. आता ती खांडेकरांची सून आहे. तिचा मान सन्मान जपणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी करणार. मालतीताई, तुम्ही जबरदस्ती तिला तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकत नाही. कौशिकी ताई, तारिणी बेलसर यांची मुलगी आहे. आणि आता खांडेकरांची सून आहे. तिची इच्छा असेल तेव्हा ती तुमच्या घरी येईल, पण तिला फोर्स करू शकत नाही तुम्ही. हात सोडताय ना? कौशिकी ताई, केवढं मोठं मन आहे हो तुमचं. एवढं सगळं होऊनही तुम्ही तारिणीचा विचार करताय. मी माझं कर्तव्य करते. पण त्यांनी पार पाडलंय का त्यांचं कर्तव्य? लग्न केलंय आणि साधं कळवलं पण नाहीये घरच्यांना. आमच्या घरात राहिलेत, आमच्या घरचं खाल्लंय आणि आम्हालाच फसवलंय. आणि तेच तुमच्या बरोबर होऊ नये ना म्हणून सगळं करतेय हे. अहो कौशिकी ताई, तिच्यावर विश्वास ठेवावा ना, अशी मुलगी नाहीये ती. हो खरंय.